ग्रेट अँड सुपर ऑसम एव्हरीवन, वेलकम टू दिस व्हिडिओ. सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला VRG वेल्थ अकॅडमीचा जो फ्री कोर्स आहे, फायनान्शियल लिटरसी अवेअरनेस क्लास, त्याची संपूर्ण डिटेल देणार आहे. राईट. सो कोणीही एकही मिनिट, ओके, एकही मिनिट म्हणण्यापेक्षा एकही सेकंद मिस करू नका. कारण की एकदम जे इन्फॉर्मेशन आहे ती एकदम स्टेप बाय स्टेप देणार आहे मी. आणि जर एक स्टेप जरी मिस झाली तर पुढच्या स्टेप ज्या आहेत त्या तुम्हाला करता येणार नाही किंवा समजणार नाही. ओके. सो आर यू रेडी फॉर दिस? यू कॅन से रेडी. प्लीज से रेडी. सुपर. लेट्स गेट स्टार्टेड. सो सर्वात आधी VRG वेल्थ अकॅडमीच्या साईट वरती तुम्हाला जर हा कोर्स पाहिजे असेल तर सर्वात आधी तुम्ही साईट वरती जायला पाहिजे. आता काही काही लोकांना साईट वरती ते जायला किंवा क्लिक करायला थोडं प्रॉब्लेम असतो किंवा लेझी असतात. माझ्यासारखे लेझी असतात. राईट. तर तुमच्यासाठी मी एक स्कॅन कोड केलेला आहे. राईट. सो सगळ्यांना तो कोड स्कॅन करायचा आहे किंवा ऑलरेडी दिलेली पण आहे वेबसाईट विकासखायवन.com. राईट. माझं नाव, माझं सरनेम आणि .com. ओके. सो या कोड वरती सगळ्यांनी एकदा सर्वात आधी क्लिक करा. क्लिक नाही, स्कॅन करा. स्कॅन दिस कोड. जसं तुम्ही स्कॅन केला हा कोड तर तुम्हाला माझी वेबसाईट दिसेल. ओके. विकासखायवन.com. राईट. विकासखायवन.com वरती गेल्यानंतर तुम्हाला तिथे कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करायचं. आणि लक्षात ठेवा, हे जे काही मी तुम्हाला आता देतोय हे लिमिटेड पिरियडसाठी आहे. नंतर याला काही सबस्क्रिप्शन चालू झाला तर तुम्हाला भेटणार नाही. सध्या ते फ्री आहे. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. राईट. सो जसंही तुम्ही स्कॅन कराल या वेबसाईटला याल. जर तुम्हाला स्कॅन करता नाही आला तर तुम्ही डायरेक्ट गुगलला पण टाकू शकता विकासखायवन.com. VIKASGHAYAWAN. राईट. सो सगळ्यांनंतर ए आहे. सो लक्षात ठेवा. सो या वेबसाईटला गेले तुम्ही तर दिस इज द वेबसाईट जी तुम्हाला इथे दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे ऍक्सेस, अकॅडमी ऍक्सेस या टॅबला क्लिक करायचं. या या टॅबला इथे क्लिक करायचं असतं. ओके. सो अकॅडमी ऍक्सेसला क्लिक करायचं आहे. तुम्ही जसे क्लिक कराल तुम्हाला अकॅडमी पोर्टलची एक वेगळी वेबसाईट आहे. त्या वेबसाईट वरती नेणार. याला LMS पोर्टल म्हणतात. लीड मॅनेजमेंट किंवा लीड मॅनेजमेंट सिस्टीम असं पण म्हणतात. ओके. सो या वेबसाईटला तुम्ही जाल. या वेबसाईटला तुम्हाला इथे दिसेल बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट, बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केट, हाऊ टू इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट कॉन्फिडेंटली. राईट. सो हा कॉन्फिडेंटली यासाठी, कारण इनिशियल लेवलला जो काही कॉन्फिडन्स तुम्हाला पाहिजे तर तो कॉन्फिडन्स तुम्हाला याच्या थ्रू येऊ शकतो. अँड दॅट इज माय गॅरंटी की तुम्ही हा कोर्सचे संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली ती गॅरंटी जी आहे मी काय म्हणतो ते माहिती पडेल तुम्हाला. ओके. कारण फक्त कोर्स इम्पॉर्टंट नसतो, कंटेंट इम्पॉर्टंट नसतो, सायकोलॉजी फार इम्पॉर्टंट असते की तुम्ही किती रेडी आहात. सो असं समजा की तुम्हाला सायकोलॉजिकली रेडी करण्यासाठी म्हणा किंवा तुमचा राईट माइंडसेट करण्यासाठी हा पहिला इम्पॉर्टंट कोर्स आहे जो तुम्हाला करायचा आहे. याच्यानंतर आपले फ्री 5 डेजचे कोर्सेस होतात. ते फ्री 5 डेजचे कोर्सेस सुद्धा तुम्हाला अटेंड करायचे आहे. बट फ्री 5 डेजचा कोर्स अटेंड करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट ग्रुपमध्ये जॉइन करायचं. तर तो ग्रुप पण कसा जॉइन करू शकता ते पण मी तुम्हाला दाखवतो. ओके. सो इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन येत आहे बाय नाव फॉर फ्री. सो जस्ट क्लिक ऑन दिस बाय नाव फॉर फ्री. ओके. सो मी यावरती क्लिक करतोय. जसंही तुम्ही क्लिक करता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी ने लॉग इन करायला सांगतो. दोन ऑप्शन येतात इथे, कंटिन्यू विथ ईमेल आणि कंटिन्यू विथ गुगल. सो आपल्या गुगलमध्ये ईमेल आयडी ऑलरेडी लॉग इन असतो. त्यामुळे काय करायचं, कंटिन्यू विथ गुगल वरती क्लिक करायचं. ओके. सो जस्ट क्लिक ऑन दिस कंटिन्यू विथ गुगल. कंटिन्यू विथ गुगल करायचं. कंटिन्यू विथ गुगल केलं की तुमची ईमेल आयडी तिथे बाय डिफॉल्ट येईल. जी कुठली तुमची ईमेल आयडी असेल ती बाय डिफॉल्ट येईल. त्या ईमेल आयडी वरती क्लिक करायचं. जस्ट क्लिक ऑन दॅट. याच्यानंतर अजून एक स्टेप येईल, माइट बी आता ती येणार नाही, बट तुम्हाला ज्यावेळेस फर्स्ट टाइम जर तुम्ही करत असाल, फर्स्ट टाइम, तर तुम्हाला मोबाईल नंबर पण विचारेल. तो मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. राईट. तो मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. जसं तुम्ही कराल 5-6 सेकंद थांबले की तुम्हाला त्या विंडोज पर्यंत घेऊन जाईल. आता इथे कंटिन्यू वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. कोणाकोणाला मे बी कंटिन्यूचा ऑप्शन नाहीये, डायरेक्ट तुम्ही या कोर्समध्ये असे पोहोचाल. ओके. आणि इथे सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. सर्वात पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. अँड दॅट इज तिथे ऑडिओ पण चालू झाला होता. ओके. सो हा जो ऑडिओ आहे दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. आपण का बरं
पैसे जमा करू शकत नाही? का बरं आपल्याला पूर्ण लाईफ चालली जाते समजायला, पूर्ण लाईफ चालली जाते आपली समजायला, की पैसे कशा प्रकारे जमा करायचे, कसे इन्व्हेस्ट करायचे? का बरं काही लोक खूप जास्त श्रीमंत होतात आणि का बरं काही लोक श्रीमंत होऊ शकत नाही? याची सगळी डिटेल राईट ऑलरेडी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्ही इथून पण बघू शकता किंवा इथे YouTubeचा ऑप्शन आहे यावर क्लिक केलं तरी तुम्ही YouTube वरती पण बघू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. बट आजपासून मी तुम्हाला एक चॅलेंज देतोय. जसं तुम्ही या कोर्सला रजिस्टर्ड केलंय, तर तुम्हाला एक 30 डेजचं चॅलेंज आहे. 30 डेज तुम्हाला 44 मिनिट आता मे बी डेली नाही जमेल तुम्हाला, तर डेली जरी नाही जमलं तरी वीक मधून एकदा कंपल्सरी वीक मधून एकदा हा व्हिडिओ विथ फॅमिली ओके विथ फॅमिली तुम्हाला बघायचा आहे. जर हा व्हिडिओ 4 वेळा किंवा 30 वेळा बघितलं तर तुमचं माइंडसेट संपूर्ण चेंज होईल. संपूर्ण चेंज होईल. तुम्हाला रिअल मध्ये माहिती पडेल, की का बरं काही लोक श्रीमंत होतात आणि आपण का बरं श्रीमंत होऊ शकत नाही? आपण कसा विचार करतो? हे तुम्हाला या व्हिडिओ थ्रू डेफिनेटली माहिती पडेल. लाखो लोकांची लाईफ जी आहे त्या व्हिडिओमुळे चेंज झालेली आहे. ओके. बट काय होतं युट्यूबर आहे, फ्री आहे तर त्याचं काही व्हॅल्यू नाही राहत. बट मी तुम्हाला असे व्हिडिओज देणार आहे, असं काहीतरी नॉलेज देणार आहे, जे की ज्याची व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यूच नाहीये त्याची म्हणून पैसे घेत नाही असं समजा. ओके. त्याचे पैसे तुम्ही देऊ शकत नाही. असं ते आहे. म्हणजे इट्स अनमोल, राइट? इट्स अनमोल, राइट? सो पहिला व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यानंतर मी काही व्हिडिओज दिले जसं वन इडियट एक मूव्ही आहे, ज्यामध्ये पैसे लाँग टर्ममध्ये कसे क्रिएट होतात, मुलांना लहानपणापासून सेव्हिंगची हॅबिट कशी लागावी, याचे सगळं स्टेप बाय स्टेप म्हणजे त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे, राइट? कारण आपण व्हिडिओमधनं मोस्ट ऑफ द लोकं आपण शिकत असतो, राइट? ऑडिओ, व्हिडिओ ते शिकत असतो. मी सांगितलं जास्ती तर तुम्ही बोर होऊन जाल, राइट? त्यामुळे मी व्हिडिओचा सहारा घेतलाय आणि या व्हिडिओज तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला कळेल, की किती इम्पोर्टंट आहे, लोकं काय करतात. धिस व्हिडिओ इज इम्पोर्टंट. त्यानंतर वन इडियट रिटर्न याचा सेकंड पार्ट पण आहे. का बरं 50-60 वर्षापर्यंत 50-60 वर्षानंतर सुद्धा लोक काम करत राहतात? कारण की फायनान्शियल प्लॅनिंग करत नाही. 60 वर्षानंतर रिटायरमेंट घ्यायला पाहिजे, मज्जाने लाईफ जगायला पाहिजे. बट स्टिल 60 वर्षानंतर पण कोणी लोकं ऑटो चालवतात, कोणी कामाला जाते. असं का बरं होतं? राइट? तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप कळेल, की का बरं मुलं पण साथ सोडून देतात जर आपल्याकडे पैसे नसेल. राइट? अँड धिस इज व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट. हा व्हिडिओ पण तुम्हाला बघायला पाहिजे. त्यानंतर बचत, निवेश, बढत. हा व्हिडिओ कोणी चुकवायला नाही पाहिजे. कारण की आपण इन्व्हेस्टमेंट तर करतो. काही-काही लोकं इन्व्हेस्टमेंट करतात. बट चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतात. एन-पी-एस म्हणा, पी-पी-एफ म्हणा किंवा बँक एफ-डी ज्यामध्ये कमी रिटर्न्स भेटतात, पैसे त्यामध्ये जास्त इन्व्हेस्ट करतात. आणि ज्यामध्ये जास्ती रिटर्न भेटण्याचे चान्सेस असतात, त्यामध्ये फार थोडे कमी पैसे इन्व्हेस्ट करतात. तर कशाप्रकारे तुम्ही बचत, निवेश, बढत कशाप्रकारे तुमची बढत होऊ शकते, जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळेल. त्यानंतर एक Paytmने एक 4 मिनिटाचा एक व्हिडिओ बनवला होता. सोशल अवेअरनेस होतं, की का बरं आजकाल आपण बघतोय, की लेडीज ज्या आहेत त्या फायनान्शियल क्षेत्रामध्ये मागे आहेत. अँड धिस इज द रिअल फॅक्ट. बट हे का झालं? काय माइंडसेट होता? लहानपणीपासून काय माइंडसेट होता? तुम्हाला या 4 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जबरदस्त क्लॅरिटी येणार आहे. ओके. त्यानंतर वॉरेन बफेट. वॉरेन बफेट सांगतात, वॉरेन बफेटने जॅक बॉगल जे आहे तो कोण आहे माहिती तुम्हाला? ज्यांनी वर्ल्डचा पहिला इंडेक्स फंड काढला. वर्ल्डचा जगातला पहिला इंडेक्स फंड आणि त्यांनी सांगितलं, की कशाप्रकारे जर तुमचे चार्जेस कमी असतील, जर तुम्हाला म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स कुठेही जर तुम्हाला कमिशन कमिशन कमी द्यावं लागलं, तर कशाप्रकारे तुमची संपत्ती वाढू शकते, हे तुम्हाला थोडंफार जर इंग्लिश समजत असेल तर समजून घ्या. नाही समजलं तर काही प्रॉब्लेम नाहीये. मी ज्यावेळेस क्लास घेईल त्यावेळेस डेफिनेटली तुम्हाला सांगेन. राइट? तर हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. त्यानंतर जर तुम्हाला थोडीफार इंग्लिश जमत असेल, काही-काही लोकांना मला माहिती आहे, मॅक्सिमम लोकांना जमतंय. राइट? सो लिटल बुक ऑफ कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग हे तुम्हाला पुस्तक बघायचं आहे. लिटल बुक ऑफ कॉमन सेन्स इन्व्हेस्टिंग जे की जॅक बॉगलचंच आहे. ते तुम्हाला बघायला का कॉमन सेन्स आपला कॉमन सेन्स वापरून सुद्धा आपण कशाप्रकारे चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकतो, हे जॅक बॉगलने या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला वाटेल की सर हे सगळे व्हिडिओज तुम्ही दाखवताय तुमचं काही आहे का? तर माझं आहे. माझं पुढे आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला माझा 4 तासाचा कोर्स 4 नाही 4.5 तासाचा. 4.5 तासाचा कोर्स तुम्हाला करायचा आहे. हा जो कोर्स आहे, हा ॲक्चुअली 5 डेजमध्ये पण कव्हर होतो यातला काही पार्ट, राइट? बट जर तुम्हाला 5 डेजचा कोर्समध्ये जास्तीत जास्त माहिती पाहिजे असेल, जास्तीत जास्त समजायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल, तर तुम्हाला हा कोर्स करणे फार आवश्यक आहे.
राईट. हा 4 तासाचा कोर्स आहे. मे बी संडेला थोडं फॅमिली सोबत बघितलं तर फारच इम्पॉर्टंट. कारण की जर ऑल फॅमिलीने बघितलं तर सगळेजण एकाच ट्रॅकवर येऊ शकतात. नाहीतर हसबंड म्हणते इन्व्हेस्ट करायचं, वाईफ म्हणते नाही करायचं. वाईफ म्हणते घर घ्यायचं, हसबंड म्हणते नाही घ्यायचं. राईट. सो ते तुम्हाला कळायला पाहिजे की कुठे कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट केली तर आपले रिटर्न्स वाढू शकतात. राईट. सो हे तुम्हाला बघायचं. त्याच्यानंतर सर्वात शेवटी म्युच्युअल फंड. हाऊ टू स्टार्ट युअर एस-आय-पी. राईट. तुमची एस-आय-पी तुम्ही कशी स्टार्ट करायला पाहिजे. जिओ ब्लॅक रॉकच्या डायरेक्ट फंडमध्ये, ते डायरेक्ट फंडचं पण तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. आणि असेच व्हिडिओ मी अजून यामध्ये ऍड करणार आहे, जे की तुमचे लाईफ चेंजिंग असेल. म्हणजे याची व्हॅल्यू पेडपेक्षा, पेडचा जो तुमचा 1 लाखाचा कोर्स असेल, त्याच्यापेक्षा पण डेफिनेटली याची व्हॅल्यू जास्ती आहे. तुम्ही पूर्ण कोर्स गो थ्रू केला तर तुमचे आय ओपनिंग होणार. राईट. सो हे तुम्हाला करायचं आहे. सोबतच जे स्कॅन कोड करून तुम्हाला मी वेबसाईट दिली होती, स्कॅन कोड करून तुम्ही जे वेबसाईट बघितली होती, त्याच वेबसाईटमध्ये त्याच वेबसाईटमध्ये मी वेगवेगळे कॅल्क्युलेटर्स तुम्हाला दिलेले आहे. तर तुमची टास्क आहे. अजून एक मी तुम्हाला चॅलेंज वाढवतोय तुमचं. पहिलं चॅलेंज आहे की तो स्ट्रेंजर सिक्रेट इन द वर्ल्ड तुम्हाला बघायचा आहे. राईट. त्याच्यासाठी एव्हरीवन प्लीज टाइप सीए इन द चॅट बॉक्स. सीए म्हणजे चॅलेंज ॲक्सेप्टेड. राईट. सो टाइप इन द चॅट बॉक्स किंवा कमेंटमध्ये टाइप करा सीए, चॅलेंज ॲक्सेप्टेड. राईट. हे चॅलेंज पहिलं आहे. दुसरं चॅलेंज असं आहे की तुम्हाला हे कॅल्क्युलेटर यूज करायचे आहे. पहिलं आहे गोल कॅल्क्युलेटर, त्याच्यानंतर आहे प्लॅनर आणि त्याच्यानंतर आहे नेटवर्क. हे 3 कॅल्क्युलेटर तुम्हाला यूज करायचे. गोल प्लॅनर म्हणजे काय, की तुम्हाला लेट्स से मुलाचं एज्युकेशन करायचं आहे किंवा तुमचं रिटायरमेंट करायचं आहे. मी इथे लिहितोय रिटायरमेंट. रिटायरमेंट लिहिलं. रिटायरमेंटचं गोल समजूया असा आहे की 1 करोड रुपये जमा करायचे. ओके. तर त्याच्यासाठी तुमच्याकडे सपोज 15 वर्ष आहे किंवा 20 वर्ष आहे. तर ही 20 वर्ष ॲड गोल केलं, तर इकडे एस-आय-पी मध्ये ती अमाउंट ॲड होते. बघा किती लागतंय. तर तुम्हाला समजतं की रिटायरमेंटसाठी 6,000 ची एस-आय-पी करायला पाहिजे. कार घ्यायची आहे तर 22,000 मे बी जेवढ्याचं तुमचं गोल असेल. चाइल्ड एज्युकेशनचा खर्च किती येतोय त्याच्यानुसार तुम्ही तुमची एस-आय-पीज प्लॅन करू शकता. हे फक्त सांगण्यासाठी ॲडवायझर तुमच्याकडनं 40,000, 50,000, 50,000 रुपये चार्ज करतात. फक्त हे सांगण्यासाठी की एस-आय-पी कितीची करायची. ओके. सो हे तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. सो याचा फायदा तुम्हाला घ्यायला पाहिजे. सेकंड कॅल्क्युलेटर आहे प्लॅनर. प्लॅनरवरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की फायनान्शियल तुमचा स्नॅपशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा मंथली इन्कम किती आहे. सपोज कोणाचं 50,000 आहे. मग अदर इन्कम आहे का काही? बिझनेस मधनं काही येतं का? बिझनेस इन्कम तर ते 20,000 सपोज येत असेल, माईट बी व्हॉटएव्हर. ते तुम्ही लिहिलं की इकडे तुमच्या मंथली इन्कम मध्ये ऍड होतं ते. त्याच्यानंतर तुमचे एक्सपेन्स किती आहे. जर एक्सपेन्स वाढले असेल, सपोज आता इथे एक्सपेन्स लिहितोय मी, लेट्स से माझा अदर अदर एक्सपेन्स आहे 20,000, 30,000 रुपये. तर ते 30,000 जसे टाकले तुम्ही बघा इथे, हे कमी होत आहेत आणि हे वाढतायत आणि इकडे कमी होत आहेत. राईट. म्हणजे तुमच्याकडे नेट किती रुपये राहतात हे तुम्हाला माहिती पडतं. म्हणजे तुमच्या पैशाचा हिशोब तुम्हाला माहिती असतो. कारण आपण पैसे कमवतो, बट त्याचा हिशोब न ठेवल्यामुळे आपले पैसे गोळाच नाही होऊ शकत. आपली संपत्ती क्रिएटच नाही होऊ शकत. राईट. सो त्याच्यासाठी हे फायनान्शियल प्लॅनर वापरणे फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की नाही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आहे, तर प्रिंट वरती इथे क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि याचा पीडीएफ मध्ये तुम्ही सेव्ह करू शकता. राईट. सो दिस इज द ऑसम बेनिफिट जे की तुम्हाला यामध्ये एकदम फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्याचं बेनिफिट घ्या. थर्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट, तुमची नेटवर्थ काय आहे. आता तुम्ही कुठे आहात हे तुम्हाला इथे सगळं माहिती पडतं. इथे बघा तुमचे किती रुपये इन्व्हेस्टेड आहे, कुठे इन्व्हेस्टेड आहे, एव्हरीथिंग तुम्हाला चेक करायचंय. कॅन यू चेक हिअर. इथे बघा. ओके. तर हे ज्यावेळेस तुम्ही इथे क्लिक कराल तुम्हाला असे 2च टॅब दिसतील लाइक दिस. असे 2च टॅब दिसतील तुम्हाला. ओके. ॲसेट्स आणि लायबिलिटीज. ओके. ॲसेट्स. तर ॲसेट्स वरती इथे छोटा एरो आहे. इथे बघा. इथे छोटा एरो आहे. तर इथे दिसतंय तुम्हाला कुठले-कुठले ॲसेट आहे. तर मग तुम्ही टाका बँकेमध्ये किती रुपये आहेत तुमचे आणि हे कोणाला दिसणार नाही. हे तुम्हालाच दिसणार. ओके. याचा डेटा कुठेही सेव्ह होत नाही. इव्हन वेबसाईटला पण नाही. तुमच्याचकडे जर तुम्ही तुमच्याकडे सेव्ह केला तर तो तुमच्याचकडे होईल. बाकी कोणाला तुमची नेटवर्क दिसणार नाही. त्यामुळे प्रायव्हसी आहे. सो त्यामुळे तुम्ही तुमची नेटवर्क इथे कॅल्क्युलेट करू शकता. बँकमध्ये किती आहे, फिक्स्ड डिपॉझिट किती आहे, कोणाकडनं येणार आहे का? येणारे पैसे असेल तरी कोणी देतंय का नाही ते बघावं लागेल तुम्हाला. मार्केटेबल ॲसेट काय तुमचा, म्युच्युअल फंडमध्ये किती आहे, स्टॉक्समध्ये किती आहे, लाँग टर्ममध्ये किती आहेत तुमचे ॲसेट्स, पर्सनल. राइट. तर लाँग टर्ममध्ये इथे लक्षात ठेवा, इथे मार्केटेबल ॲसेटमध्ये पण घर दिलेलं असेल. ओके. रिअल इस्टेट. तर इथे तुम्हाला असे घर टाकायचं जे तुम्ही विकू शकता आणि पर्सनल ॲसेटमध्ये असं घर टाकायचं जिथे तुम्ही राहता. ओके.
आणि गरज नसेल माझ्यासारखं तर नका टाकू. ओके. लायबिलिटीज, तुमच्यावरती काय काय कर्ज आहे हे तुम्हाला इथे लिहायचं. मग त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की तुमची नेटवर्थ काय, तुम्ही कुठे आहात, कुठे स्टँड करता, हे तुम्हाला इथे माहिती पडेल. राईट. सो दिस इज द व्हेरी व्हेरी ऑसम व्हिडिओ जो की तुम्हाला मी देतोय आणि याचं बेनिफिट तुम्हाला सगळ्यांना घ्यायचं आहे. राईट. अजूनपर्यंत तुम्ही तो स्कॅन कोड घेतला नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन याच व्हिडिओचे चेक करा. तिथे तुम्हाला वेबसाईट डायरेक्ट दिलेली आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मॅक्सिमम लाईक करा आणि सगळ्या फॅमिली मेंबर मध्ये, सगळ्या तुमच्या ग्रुप्स मध्ये हा व्हिडिओ टाका. जिथे अलाउड आहे तिथे. ओके. जिथे अलाउड नाहीये तिथे नका टाका. राईट. सो दिस इज द बेनिफिट जे की मी तुम्हाला माझ्याकडनं देऊ शकतो. जेवढं माझ्यासाठी होऊ शकतं, माझ्याकडनं सोसायटीसाठी होऊ शकतं, तेवढं मी डेफिनेटली करणार आहे. अँड थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस क्लास. भेटूयात आपण लवकरच 5 डेज क्लासमध्ये. राईट. सो सगळ्यांनी मॅक्सिमम फायनान्शियल लिटरसी स्प्रेड करायची. राईट. राईट फायनान्शियल एज्युकेशन सर्वांचा हक्क आहे. राईट. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू ऑल. थँक्यू.